नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 13 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थातच आपली टीईटी एक्झाम 2026 जी की येत्या 23 जून रोजी मित्रांनो होणारी आहे. तर त्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण संपूर्ण काही टॉपिक वाईज IMP प्रश्न आपण कव्हर करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण इतिहास या टॉपिकवरील काही आपण IMP क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत. मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला माहिती असणं देखील तेवढंच इम्पॉर्टंट आहे, कारण का हे प्रश्न वारंवार मित्रांनो परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्न आपल्या आजच्या व्हिडिओमधला इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. आणि जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही आपल्या चॅनलच्या ऑफिशियली डॅशबोर्डमध्ये मित्रांनो तिथून देखील संपूर्ण पाहू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे अपडेट देखील मिळणारे असतील. मित्रांनो, सुरू करू आपला आजचा व्हिडिओचा भाग आणि पाहू यामध्ये आता काही आपण इतिहासावर आधारितचे काही IMP क्वेश्चन. मित्रांनो, तर यामधला प्रश्न पहिला असा आहे, पहा, जो की काय म्हणतो, डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश यांनी केली. तर कोणी जे आहे डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना जी आहे ती केलेली आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर ब, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी आहे ती केलेली आहे. तर दलितांच्या शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे 14 जून 1928 कधी, तर 14 जून 1928 रोजी जे आहे डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. तर यामध्ये अजून एक क्वेश्चन तयार होतो, पहा, जे की डिप्रेस्ड क्लासेस मिशन. तर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोण केली, तर ती आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी जी आहे ती केलेली आहे. तर या प्रश्नामध्ये थोडक्यामध्ये गोंधळ तयार होण्यासारखा आहे, परंतु तुम्ही जर स्पष्टपणे लक्षात ठेवला तर सोसायटी हे जर नाव आलं तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि जर मिशन हे जर नाव आलं तर ते आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये पर्यायामध्ये देखील दोन्ही पाहायला मिळतं, जसं की पर्याय अ आणि ब मध्ये जे की दोन्ही पाहायला मिळतं. तर यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. सोसायटी हे जर लावून आलं तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि जर मिशन यासोबत लागून आलं तर ते आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. फक्त कन्फ्यूज होऊ नका, जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचे मार्क चुकणारे नसतील. त्यानंतरचा प्रश्न दुसरा आपला पुढचा काय म्हणतो, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास डॅश काळ असे म्हणतात. तर त्या काळाला कोणता काळ म्हटलं जातं, तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की प्रागैतिहासिक काळ असं जे आहे त्याला म्हटलं जातं, ज्याला आपण प्री हिस्टोरिक पिरियड असं इंग्लिशमध्ये म्हणतो. ज्या काळामध्ये जे की लेखनाला जे की अवगती नव्हती त्या काळाला आपण म्हणतो. त्यानंतरचा आपला पुढील तिसरा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणता शोध होल्टमॅनने लावला. तर होल्टमॅनने जे आहे ते कोणता शोध लावलेला आहे, तर यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध, याचा जे शोध त्याने लावलेला आहे. तर शास्त्रज्ञ व्हॅन हेल्मॉन्ट यांनी जे आहे कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध जे की लावलेला आहे. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न चौथा आपला, कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो यापैकी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की कोलकाता. तर कोलकाता या उच्च न्यायालयाच्या क्षेत्रामध्ये जो की समावेश होतो. तर थोडक्यामध्ये काही नागरिक शास्त्राचे देखील आपण प्रश्न यामध्ये ऍड केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ते देखील यामध्ये कव्हर करायला मिळणारे असतील मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाचवाचा आहे, भारतात राजा, महाराजा, राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत, कारण त्यामागचं कारण काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातलेली आहे. भारतीय संविधानातील कलम 18 नुसार समानतेचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी लष्करी आणि शैक्षणिक पदव्या वगळता इतर सर्व पदव्या रद्द करण्यात आल्या आहेत, जेणेकरून समाजात कोणताही भेदभाव राहणार नाही या मानाने. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा सहावा असा आहे, मिरत कट खटल्यात पुढीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की राजेंद्र लाहारी यांना जे आहे अटक केलेली नव्हती. तर राजेंद्र लाहारी हे काकोरी कटाशी संबंधित होते. तर मिरत कट खटला जो की 1929चा हा साम्यवादी नेत्याविरुद्ध जे की चालवण्यात आला होता, ज्यामध्ये जे आहे डांगे, निमकर आणि मुझफ्फर अहमद हे जे आहे यांची नावे होती, पण हा जो आहे यांचं नाव नव्हतं. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा सातवा असा आहे, सोनेरी गरुड पक्षाचं चिन्ह डॅश घराण्याचं आहे, तर कोण्या, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की शिलाहार. तर शिलाहार घराण्याच्या राजमुद्रेवर किंवा ध्वजावर जे आहे सुवर्ण गरुड, ज्याला आपण सोनेरी गरुड असं म्हणतो, हे चिन्ह जे आहे ते होते. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा जो की आठवा असा आहे, डॅश संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की हैदराबाद. तर 1948 मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी भारतीय लष्कराने केलेल्या पोलीस कारवाईला ऑपरेशन पोलो असं जे आहे नाव दिलेलं होतं.
त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न 9वा, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचा निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, ज्याला आपण सार्वभौम असं म्हणतो. तर सार्वभौम म्हणजे देशावर कोणत्याही बाह्य शक्तीचं नियंत्रण नसणे आणि अंतर्गत किंवा बाह्य निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार हा भारतीय लोकांकडे असतो, त्याला आपण सार्वभौम असं म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, शिवराय औरंगजेब बादशहाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबचा कितवा वाढदिवस होता? पहा कसा प्रश्न विचारण्यात आलेला होता, जे की कितवा वाढदिवस होता असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की 50वा वाढदिवस होता. तर 12 मे 1666 रोजी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्रा दरबारात पोहोचले तेव्हा औरंगजेबाचा 50वा वाढदिवस साजरा होत होता. पर्याय नंबर याचं बी या ठिकाणी जे की विचारण्यात आलेलं उत्तर आहे. तर असे देखील तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात जे की तुम्ही विचार देखील करू शकत नाही. त्यामुळे हे सर्व प्रश्न तुम्हाला रेग्युलरली प्रॅक्टिस करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत मित्रांनो. ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट आणि अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच ज्या मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जर जॉईन केलं नसेल त्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली आपल्या ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या, जेणेकरून तुमची चांगली उत्तम प्रकारे तयारी होणार असेल. ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला फुल लेंथची टेस्ट ज्यात 150 प्रश्न 150 गुणांची तयारी व त्यासोबत मित्रांनो सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील ऍड करून दिली आहे, ज्यामुळे तुमची परिपूर्ण तयारी होणारी असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना ही टीईटी एक्झाम मित्रांनो कोणत्याही परिस्थितीमध्ये 90+ स्कोर घेऊन अचीव्ह करायचे असेल त्यांनी लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. स्वतःच्या तयारीला मित्रांनो लागा, स्वतः अभ्यास करायला लागा, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही स्वतःचा स्कोर अनालिसिस करता येणार असेल आणि तुम्हाला किती स्कोर येत आहे त्यामध्ये तुम्हाला किती इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे हे सर्व काही त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अनालिसिस करता येणार असेल. तर ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या. त्यामुळे तुम्ही आपल्या टेस्ट सिरीजचे संपूर्ण आपली सविस्तर टेस्ट मित्रांनो जे की जॉईन करू शकता. त्यानंतरचा प्रश्न 11वा असा आहे, खालीलपैकी कोणी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली तर कोणी जी आहे ती केली? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जी आहे ती केलेली आहे. तर महर्षी कर्वे यांनी 1896 मध्ये, तर कधी तर 1896 मध्ये जे आहे हिंगणे पुणे येथे जे आहे विधवा आणि अनाथ मुलींच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रमची स्थापना जी आहे ती केली. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा 12वा असा आहे, प्रश्न 12वा, योग्य जोड्या जुळवा. बौद्ध परिषद कोणत्या राजाच्या काळात झाली? तर कोणती बौद्ध परिषद कोणत्या राजाच्या काळामध्ये झाली असा प्रश्न आहे. तर यामध्ये जी पहिली बौद्ध परिषद आहे, त्यानंतर तिसरी बौद्ध परिषद आणि चौथी आहे. तर कोणत्या राजाच्या काळात कोणती जी आहे थोडक्यामध्ये जी की बौद्ध परिषद झाली? तर जी पहिली बौद्ध परिषद होती ती अजातशत्रू या जे आहे राजाच्या काळामध्ये झाली, म्हणजे की पहिल्याचं 3 आणि दुसरी जे ब नंबरची आहे तिसरी बौद्ध परिषद ती जी आहे अशोक पाटलीपुत्र या जे आहे थोडक्यामध्ये जी की राजामध्ये झाली आणि तिसरी जी आहे जी की क ची चौथी ती जी आहे कनिष्क काश्मीर या ठिकाणी जी आहे थोडक्यामध्ये जी की झालेली आहे. तर याचा अर्थ काय होतो, जे की अ च 3 ब च 1 आणि क च 2 जे की आपल्याला पर्याय किती मध्ये दिसतं ब मध्ये पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे जोड्या तुम्हाला त्या ठिकाणी जुळवायचे असतात.
त्यानंतरचा प्रश्न 13वा, इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाला राजाच्या हक्कावरील काही मर्यादाचा स्वीकार करावा लागला. हा करार डॅश नावाने जे की प्रसिद्ध आहे. तर कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की मॅग्ना चार्ट या जे आहे थोडक्यात नावाने जो की प्रसिद्ध आहे. त्यानंतर आपला 14वा प्रश्न, जिंजीचा किल्ला सध्याच्या डॅश राज्यात आहे. तर कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की तामिळनाडू विलापूर या जे आहे राज्यामध्ये आहे. तर जिंजीचा ऐतिहासिक किल्ला तामिळनाडू राज्यातील विल्लुपुरम जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्यानंतर प्रश्न 15वा, अम्फी थिएटर हा मूळचा डॅश वास्तू प्रकार आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रोमन. तर अम्फी थिएटर ही गोलाकार किंवा लंबवर्तुळाकार उघडी वास्तू असून ती प्राचीन रोमन जे की स्थापत्य शैलीचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 16वा प्रश्न, भारतीय सुधारणाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ तर काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला ते पद वंश परंपरेनं मिळत नाही. तर गणराज्य म्हणजे अशी शासन व्यवस्था जिथे सर्वोच्च पद, जे की आपण उदाहरणार्थ आपलं राष्ट्रपतीचं पद हे आहे, तर हे लोकांमार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडून दिलं जातं. ते कोणा एका कुटुंबाकडून वारसा हक्काने नसतं. म्हणून पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर 17वा प्रश्न, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडरकर, न्यायमूर्ती तेलंग, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे डॅश होते. तर हे काय होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की प्रार्थना समाजाचे होते. तर 31 मार्च 1867 रोजी मुंबईत स्थापन झालेल्या प्रार्थना समाजाचे नेतृत्व या सर्वांनी जे आहे ते केलेलं आहे. त्यानंतरचा 18वा प्रश्न, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात डॅशच्या व्यवसायातून झाली. तर कशाच्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कापड. तर औद्योगिक क्रांतीची जी पहिली ठिणगी होती इंग्लंडमधील कापड उद्योगात जे की पडली, जिथे सुती कापड तयार करण्यासाठी यंत्राचा वापर सुरू झाला. त्यानंतर प्रश्न 19वा, साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनकडून अनेक प्रकारच्या व्यापारी सवलती मिळवल्या. या प्रक्रियेला डॅश असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की चीनी टरबुजाचे वाटे असं जे आहे त्याला म्हणतात. तर युरोपीय राष्ट्रांनी आपापसात करार करून चीनची प्रभावी क्षेत्रानुसार जो विभाग पाडला त्याला इतिहासात उपरोधाने चीनी टरबुजाचे वाटे, ज्याला आपण मेलन कटिंग ऑफ चायना असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर 20वा प्रश्न, राज्यसभेची निवडणूक लढविण्या व्यक्तीने वयाच्या डॅश वर्ष पूर्ण केलेले असणं गरजेचं आहे. तर किती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 30 वर्ष. कारण का भारतीय सुधारणानुसार राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान 30 वर्ष पूर्ण असावे लागते. तर लोकसभेसाठी 25 वर्ष आवश्यक आहे. तर हे देखील IMP क्वेश्चन आहेत, लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 20 क्वेश्चन होते जे की या भागामध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न रेग्युलरली सर्व काय पाहिजे असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना आपली स्पेशली मित्रांनो टेस्ट सिरीजची बॅच इनरोल करायची आहे त्यांनी लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती व नवीन प्रश्नांसोबत, नवीन काय अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.